नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती रेसिपी आहे मेथीची भाजी. तर मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ आणि उकडलेले बटाटे ॲड करून मी कोणत्या पद्धतीने मेथीची भाजी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वळूया आपल्या कृतीकडे. मेथीची भाजी बनवण्याकरता इथे आपल्याला लागणार आहे मेथीची भाजी. तर इथे मी मेथीची भाजी बाजारातनं आणल्यानंतर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला मेथीची भाजी बनवण्याकरता लागणार आहे काही साहित्य. तर इथे मी मुगाची डाळ भिजू घातलेली आहे 10 ते 15 मिनटं झालं. हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, लसूण, टोमॅटो आणि उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर शेंगदाणे एका कढईमध्ये छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. कढई गॅसवर तापण्याकरता ठेवलेले आहे आणि कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तेल. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर सर्वप्रथम त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे ॲड केलेले आहेत. जिरे पण छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जो लसूण मी चिरून ठेवला होता तो लसूण ॲड केलेला आहे आणि लसूण सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या चिरून ठेवल्या होत्या त्या ॲड केलेल्या आहेत आणि त्या पण छानपैकी तळून घेणार आहे. छानपैकी तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे जो आपण टोमॅटो चिरून ठेवला होता तो टोमॅटो ॲड करायचा आहे आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकी हळद ॲड करायची आहे. हळद ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे आपल्याला ॲड करायचे आहेत. बटाटे पण छान त्या मिश्रणामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला चवीपुरतं मीठ देखील ॲड करायचं आहे त्या बटाट्यावर. म्हणजे बटाट्यावर मीठ ॲड केल्याने बटाट्याला देखील छानपैकी मीठ आपलं लागलं जाईल आणि छान परतून घ्यायचं आहे. आणि हे परतून झाल्यानंतर मेथी आपण साफ करून स्वच्छ धुवून नितळायला ठेवली होती ती मेथी याच्यामध्ये ॲड करायची आहे. मेथी ॲड करत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. म्हणजे जेव्हा कधी मी माझा असे छान छान आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले रेसिपीजचे व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ फ्रीमध्ये पाहू शकता. तर अशा प्रकारे मेथी छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मेथीमध्ये आपण जी डाळ भिजू घातली होती, मी इथे मुगाची डाळ भिजू घातलेली आहे 10 ते 15 मिनटं झालं. तर ती डाळ पण आपल्याला याच्यावर ॲड करायची आहे मेथी छान मिक्स झाल्यानंतर. मेथीमध्ये डाळ ॲड केल्यानंतर छानपैकी आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळ तुम्ही घालू शकता. इथे मी मुगाची डाळ घातलेली आहे. तुम्ही हवा असेल तर तुरीची किंवा चण्याची डाळ देखील भिजू घालून याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे आणि त्याला 2 ते 3 मिनटं छानपैकी वाफ येऊन देणार आहे. तर अशा प्रकारे भाजी आपली छानपैकी शिजलेली आहे आणि त्याबरोबर डाळ जी ॲड केली होती डाळ पण छानपैकी शिजलेली आहे. आणि जे मी शेंगदाणे भाजून घेतले होते ते शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक लसणाची कुडी देखील मिक्स केलेली आहे आणि दोन्ही छानपैकी जाडसर असे कुटून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करून छान भाजी मी मिक्स केलेली आहे. आणि आता या स्टेजला गॅस मी बंद करणार आहे. आणि इथे अशा प्रकारे आपली मेथीची भाजी अवघ्या 5 मिनिटात बनून तयार आहे. त्यानंतर एका ताटामध्ये मी मेथीची भाजी आणि जेवणाचं ताट हे सजवून घेणार आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे मेथीच्या भाजीमध्ये डाळ आणि बटाटे घालून केल्यानंतर खूप चविष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी बनते. तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.